नमस्कार मित्रांनो, मी आर्यन देशमुख माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि आज आहे फॅमिली डे म्हणजे परिवार दिवस. तर आपल्या फॅमिलीवर एक कोविड-19 नावाचं संकट आलेलं आहे. तर त्या संकटापासून आपण कसे वाचू शकतो आपल्या फॅमिलीला, तर एक छोटासा मेसेज घेऊन आलेलो आहे. मी आणि माझी ही मोठी फॅमिली, रक्ताचं नातं नसलं तरी माणुसकीचं नातं आम्ही खूप छानपणे जपतो. तर हा एक छोटासा मेसेज ही माझी मोठी फॅमिली तुम्हाला सांगणार आहे. तर ते त्यांचा स्वतःच्या फॅमिलीचं रक्षण कसं करतात आणि सगळ्यांसाठी एक छोटासा मेसेज आहे त्यात. तर प्लीज आपण बघूया हा छोटासा मेसेज काय. नमस्ते, मेरा नाम गौतम नेपाली है। मैं नेपाल का रहने वाला है। वीडियो सभा सोसाइटी का वॉचमैन हूँ मैं। तो मैं इधर वॉचमैन काम करता हूँ। तो आप गेट से एंट्री करने से पहले गेट में साबुन पानी से अच्छा तरफ से हाथ धोइए। तो उसके बाद गेट के अंदर एंट्री कीजिए। तो आपकी सुरक्षित रहे। मैं भी इधर सुरक्षित हूँ। आपको फैमिली के साथ आप अपना घर का अंदर बैठना है, तो मैं भी अपना रूम का अंदर सुरक्षित हूँ। तो ये जानकारी के लिए मी हाजीर हूँ। नमस्कार मित्रांनो, मी आर्यन देशमुख आणि लॉकडाऊनमध्ये मी काय काय करतो ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे माझ्या मॉमला, माझ्या डॅडला. तर बघूया. तर मी आहे ना माझ्या पप्पाला एक दोन प्रश्न विचारतो. पप्पा, कोरोना व्हायरस संपला पाहिजे की नाही? संपलं पाहिजे. आणि सगळ्यांनी घरात राहिलं पाहिजे की नाही? हो, घरात राहायला पाहिजे. बाहेर जायला पाहिजे? नको. हां, मग त्यामुळे काय होईल? कोरोना संपेल ना लवकर? हो, लवकर जा. लवकर संपेल ना. आणि मम्मा, तुम्ही काय बोलणार? मी काय बोलणार? बोला काहीतरी कोरोनावर. मी पण तेच म्हणते. म्हातारी माणसं घरामध्ये आहे, ते दवा पाणी मिळत नाही. कोरोना संपला म्हणजे त्यांना दवा पाणी मिळेल, 4 दिवस ते सुखाचे दिवस बघतील. हेच आमची अपेक्षा आहे. सगळ्यांनी सुखी राहावं, आनंदात राहावं, हेच आमची इच्छा आहे. बाकी काय मागणं नाही. गाय गरिबांना मदत करा. ते रस्त्याने चालताय, मरताय, पोरं बालं भुकी राहताय. त्यांना अन्न पाणी द्या. त्यांच्या मुखामध्ये पाणी धान्य जाऊ द्या. हेच देव आहेत आपले. देवाजवळ जाईपर्यंत आत्मा शांत करा द्यायचं मंदिर, त्यात बसलाय पांडुरंग. पांडुरंगाला पूजा करा, पांडुरंगाची पूजा करा, त्यातच भगवान आहे. गाय गरिबाची सेवा केली, त्यातच भगवान आहे. करा द्यायचं मंदिर, त्यात बसलाय पांडुरंग. पांडुरंगाला अन्न पाणी दूध चहा जी आपली शक्ती असेल, भक्ती असेल, तेवढं तुम्ही दान करा. हेच माझी विनंती. जय महाराष्ट्र. अशा प्रकारे तुम्ही घरातच राहा. मी घरात बसल्या बसल्या पियानो शिकलो. मी स्केच करतो, डान्स करतो, पोएट्री करतो, सगळंच करतो. तर आपण घरात बसल्या बसल्या काही ना काहीतरी आपण नवीन शिकूया आणि घरातच थांबूया. कारण की जर आपण जास्त वेळ बाहेर राहिलो तर आपल्याला कोरोना व्हायची शक्यता आहे. त्यामुळे कसं ना, आपल्या घरात जे माझ्यासारखी मॉम डॅड आहेत, जे वयस्कर आहेत, तर त्यांना होण्याची शक्यता जास्त असते. तर त्यामुळे आपण घराच्या घरातच राहूया. तर माझी विनंती, स्टे सेफ, स्टे होम. नमस्कार, माझं नाव मंगेश शिरगावकर. मी वसई पश्चिमला राहतो. या कोरोनामध्ये जे काही आज जागतिक मंदी आलेली आहे आणि जे काही संकट आज या जगावर आलेलं आहे, त्यातून खरंच बाहेर निघणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात प्रथम तर लोकांनी आपल्या घरी राहिलं पाहिजे आणि या कोरोनाशी, या संकटाशी 2 हात केले पाहिजे. कृपया कोणीही घराच्या बाहेर निघू नका, ही पहिली प्रार्थना. या कोरोनाच्या दिवसात खूप काही शिकवलं. या लॉकडाऊनमुळे आज आपण किती अनावश्यक खर्च करत होतो हे आज दिसून आलं. म्हणजे जगण्यासाठी खरंच एवढे पैसे लागत होते का?
तर नाही. खूप कमी पैसे लागत होते आणि त्यातही उत्तम आयुष्य जगता येत होते. पण आपण विनाकारण आपल्याकडे गाडी आहे, पेट्रोल आहे म्हणून विनाकारण कुठेतरी फिरून यायचं आणि विनाकारण त्या पेट्रोलचा मिसयूज करायचा. मला वाटतं हे कुठेतरी आज थांबलंय. आणि खरंच आपण जे काय आज निसर्गावरती अत्याचार करत होतो इतक्या वर्षात, ते निसर्ग आज त्यांचं कर्म आपल्यावर फेडतंय. आपण किती प्राण्यांना त्यांच्या पिंजऱ्यात ठेवत होतो, परत कितीतरी प्राण्यांची हत्या करत होतो, किती प्राण्यांचे आपण जीव घेऊन आपल्या एंटरटेनमेंटसाठी आपण त्यांचा वापर करत होतो. पण आज असं झालंय की मनुष्य घरात आहे आणि प्राणी मोकाट फिरतात आणि कुठेतरी त्यांच्याकडे बघून असं वाटतंय की ते आपल्याला हसतायत. काय इतकी वर्ष तुम्ही आम्हाला छळलात ना, आज बघा कसं वाटतंय घरात बसून. आणि खरंच आज जाणवतंय की त्या पिंजऱ्यात त्यांची काय हालत होत असेल. आणि खरंच थँक्यू, ऍक्च्युली एक प्रकारे थँक्यूच म्हणावं लागेल निसर्गाला की त्यांनी आपले डोळे उघडले त्यानिमित्ताने आणि आपल्याला जाणीव करून दिले की या जगात, या पृथ्वीवर सगळ्यांना जगण्याचा समान अधिकार आहे. मग ती माशी असो किंवा याच्या पुढे तरी आपण सगळेच जण, म्हणजे मी पण, आपण नक्कीच निसर्गावर अन्याय होणार नाही किंवा कुठल्याही पशुपक्षीवर अन्याय होणार नाही याचा आपण भान ठेवू आणि त्यानुसार आपण जगू. धन्यवाद. हे गणराया, या कोरोनाला या पृथ्वीवरून तसंच आमच्या देशातून लवकरात लवकर हद्दपार करून टाक. गणपती बाप्पा मोरया. லாக்டவுனுங்கனால 40 நாள் எல்லாரும் அவங்க வீட்டில் ஸ்பெண்ட் பண்ணிட்டு இருக்காங்க. இதில் வந்து என்ன ஆகுது அப்படின்னா, எவ்வளோ முடியுமோ நீங்கள் வீட்டிலே ஸ்டே பண்ணியிருக்கிறது ரொம்ப நல்லது. ஏன் அப்படின்னு இந்த கொரோனா வைரஸ்காண்டி நிறைய கிலோ ப்ராப்ளம் ஆகுது எல்லா சொசைட்டிலையும் மற்ற இருக்குது. இப்போ எங்கள் சொசைட்டியில் நாங்கள் எல்லோரும் இருக்கோம், எல்லா ஜாதிக்காரங்க இருக்கோம். ஆனால் எங்களுக்குள்ள வேற்றுமை எதுவும் கிடையாது, ஒற்றுமை தான் இருக்கோம். நாங்கள் அந்த 40 நாளில் டைம் நாங்கள் அப்படி ஸ்பெண்ட் பண்ணதும் எவ்வளோ முடியுமோ கொஞ்சம் பாடி மெயின்டைன் காட்டி நான் எக்ஸசைஸ் பண்ணுறேன். டம்பிள்ஸ், செயின் பிளாக்கெல்லாம் இருக்கேன். ப்ளஸ் 2 குழந்தைகள், என் மனைவி சத்யா, அவங்க 2 குழந்தைங்க நல்லா பார்த்துக்கிட்டுதாங்க. எவ்வளோ முடியுமோ அவங்க கொஞ்சம் 2 குழந்தைங்க நல்லா விளையாடுதாங்க, கேரம் போர்டு. ப்ளஸ் குட் டைம் பாஸ் அவங்க ஸ்பெண்ட் பண்ணுறாங்க. நான் என்ன சொல்ல வரேன்னா, இதே மாதிரி எல்லோரும் அவங்க வீட்டில் நீங்கள் உங்கள் ஃபேமிலியோட நீங்கள் இருக்கிறது ரொம்ப சேஃப். கொரோனா காட்டி, ஏன்னா இந்த கொரோனாக்குள்ள வைரஸ் வந்து ரொம்ப கொடூரமான நோயின்னு கேள்விப்பட்டோம். அதனால் தயவுசெய்து அது நம்ம இந்த அளவுக்கு வர வைக்கக்கூடாது. அதனால் எல்லாரும் ஸ்டேயாக வீட்டில் இருங்க, ஸ்டே சேஃப். லாக்டவுனில் இருக்கிறதால வீட்டில் இன்றைக்கி என்ன பண்ண போகிறேன்னா, கேரட்டில் வீட்டில் பொரியல் பண்ண போகிறேன். வீட்டில் எல்லோரும் இந்த லாக்டவுன்னால, கொரோனா வைரஸ்னால வீட்டில் எல்லோரும் ஸ்டே பண்ணுங்கள். ஸ்டே ஹோம் அண்ட் ஸ்டே சேஃப். எங்கள் ஃபேமிலி மெம்பர் எல்லோரும் நாங்கள் வீட்டிலே இருந்து டைம் ஸ்பெண்ட் பண்ணுறோம். அதே மாதிரி நீங்கள் எல்லோரும் அவங்கவுங்க வீட்டில் டைம் ஸ்பெண்ட் பண்ணுங்கள். லாக்டவுனுக்கு மூலியமாக தயவுசெய்து வெளியே யாரும் போகாதீங்க. हेलो नमस्ते। मैं गृह शुगर गृहलक्ष्मी सोसाइटी का रेसिडेंशियल हूँ एंड एट प्रेजेंट मैं, मेरी वाइफ, मेरी डॉटर एंड मेरे पेरेंट्स, वी ऑल आर लॉकडाउन एंड वी आर सपोर्टिंग टू द कंट्री, टू द PM एंड टू द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, बिकॉज आज जो चल रहा है, जो कोरोना वायरस जो आ रहा है, और इसको अगर हमें जीतना है तो हमें एक दूसरे को सपोर्ट करना होगा, एक दूसरे को अंडरस्टैंड करना होगा, एक दूसरे से डिस्टेंस मेंटेन करना होगा, और ये आप सब जानते ही होंगे. बट जो चीज़ हम लोग कर रहे हैं, मेरी वाइफ शिल्पा चौहान, माय डॉटर गेना चौहान, जैसे हम लोग एक बिग बॉस को हम लोग देखते हैं, एपिसोड देखते हैं बिग बॉस का घर, तो वैसे हम लोग का घर बिग बॉस का घर है. सिर्फ इतना डिफरेंस है कि वहाँ पे क्लैशेस होते हैं, यहाँ पे क्लैशेस नहीं होते. यहाँ पे एक दूसरे को लेके चल रहे, अंडरस्टैंड कर रहे.
तो इस लॉकडाउन का जो है बहुत मज़ा आ रहा है, और साथ ही साथ में कुछ नई चीज़ें डेवलप हो रही है जिससे रिलेशंस काफ़ी नज़दीकियाँ आ रही हैं। और शायद हर इंडियंस जो यही चाहता है कि हर चीज़ अच्छी से हो और रिलेशंस को जाना है। तो यही चीज़ मैं आपको एक्सप्रेस करना चाहता हूँ कि आप जहाँ पर भी हो आपके फैमिली के साथ रहें, डिस्टेंस मेंटेन कीजिए, जिससे आप किसी और को भी सेव करेंगे, उनकी फैमिली को भी सेव करेंगे। और रही बात रिस्पॉन्सिबिलिटी, एज ए इंडियन, एज ए सिटीजन ऑफ इंडिया, we have to support our country, we have to support our neighbor, we have to support our society, and that's all. और I wanted to wish you all the best कि ये जो वॉर है ये हमें जीतना है, और हमारे लिए जो पुलिस, जो डॉक्टर्स, जो भी लोग जो आज कोरोना वॉरियर बोल के आज लड़ रहे हैं, उन सबको हमें साथ देना है। और ये जो हम 50 डेज से हमारी जो मेहनत है घर में रहने की, लॉकडाउन की, इस चीज़ को बरकरार रखते हुए इस चेन को, जो कोरोना वायरस पेंडेमिक है, उसे तोड़ना है और भारत से, अपने देश से निकालना है। तो इसके लिए सबसे पहले अपने घर से इसे निकालना है, फिर अपने सोसाइटी से निकालना है, फिर अपने एरिया से निकालना है, फिर स्टेट से और पूरे देश से निकालना है। तो इसके लिए आप सभी का हमें साथ चाहिए, और हमारा साथ भारत के लिए हमेशा होगा। आई एम ए कंट्री मैन ऑफ इंडिया एंड आई, जय हिंद, आई सल्यूट यू टू ऑल एवरीवन। एंड इट्स अ स्मॉल रिक्वेस्ट, ना ही ये ऑर्डर है, ना ही ये डिमांड है, इट्स जस्ट अ रिक्वेस्ट। आप आपकी फैमिली का सेफ्टी देखिए, स्टे होम, स्टे प्रोटेक्टेड। और मेरी मिसेस कुछ कहना चाहती है, क्योंकि इनके वजह से मैं कुछ नई चीज़ें समझा हूँ, और मुझे समझ में आई है कि एक वुमेन को जो हाउसवाइफ होती है उससे क्या क्या करना पड़ता है, किस तरह से पूरे दिन मैनेज करना पड़ता है, वो आज कोरोना की वजह से मुझे समझ में आ रहा है। और इसके लिए मैं उनका थैंक्स कहना चाहता हूँ कि कल ज़िंदगी में मैं अकेला भी रहूँ तो मैं कुछ सीख ले सकता हूँ। सो दैट्स इट, आई गिव यू बिग थम्स अप। चौहान, मैं एक हाउसवाइफ हूँ। मैं ये कहना चाहती हूँ कि अभी ये कोरोना वायरस के वजह से जो हम लोग के कंट्री में, हाँ नहीं कंट्री में, फुल वर्ल्ड में काफ़ी प्रॉब्लम्स चल रहे हैं। तो बीइंग अ गुड मदर एंड फैमिली मेम्बर, आज मुझे ये कहने को बहुत अच्छा लग रहा है कि जो चीज़, जो रिक्वायरमेंट मेरी इतने सालों से थी कि माई हस्बैंड ऑलवेज ही इज़ बिजी इन हिज वर्क, आज वो हमको साथ में है, हमें क्वालिटी टाइम स्पेंड कर रहे हैं। हम इसके लिए ये नहीं बोल सकते कि हमको घर में बैठ कर के बोर हो रहा है, बट आप आपके फैमिली के साथ में रहोगे तो आप आपके घर को बचा पाओगे। और ये हमारे बीइंग अ सिटीज़न ऑफ इंडिया, ये हमारी हर किसी की जिम्मेदारी है कि हम अपने कर्तव्य को अच्छे से निभाएं, जो आज मेरी फैमिली निभा रही है, मेरी बेटी निभा रही है और मेरे हस्बैंड निभा रहे हैं, और हम लोग काफ़ी अच्छा क्वालिटी टाइम हैप्पीली स्पेंड कर रहे हैं। तो मैं आपसे भी ये गुजारिश करूँगी कि आप भी आपके फैमिली के साथ में खुश रहें और इस समय का अच्छे से उपयोग करें। थैंक यू। हेलो एवरीबॉडी, माय नेम इज़ रीना चौहान, और मैंने जस्ट अभी 10th का एग्ज़ाम दिया है। मैंने प्लान्स तो बहुत सारे बनाए थे, लाइक मैं नानी के यहाँ जाऊँगी, ये सब करूँगी, बट ओके इट्स ओके, मैंने गिव अप नहीं किया। और मैंने डिसाइड किया कि जो मुझे टाइम मिला है वो मैं अच्छे से उसका यूटिलाइज़ करूँगी। जैसे कि मैं पहले अपने आप में ज़्यादा ध्यान नहीं देती थी बिकॉज ऑफ स्टडीज़ एंड ऑल, और कुकिंग कभी सीखा नहीं। मम्मा हमेशा बोलती थी कुकिंग सीखो, आप जब भी मतलब इंडिपेंडेंट बनो। तो इस टाइम की वजह से मुझे कुकिंग सीखने मिल रही है। फिर मैं अपने आप में ज़्यादा ध्यान दे पा रही हूँ, जैसे कि अपने हाइजीन की वजह से, जो 10th के एग्जॉशन की वजह से जो मेरा सब जो स्ट्रेस होता था वो सब मैं अभी रिकवर कर रही हूँ। तो मैं इस चीज़ का अच्छे से इस्तेमाल कर रही हूँ, फैमिली के साथ टाइम स्पेंड कर रही हूँ, उनके साथ ज़्यादा मैं अभी क्लोज़ हो पाई हूँ। तो मेरे एज के जनरेशन के जो भी बच्चे हैं, बाहर घूमने से, ऐसे बाहर घूम के स्प्रेड करने से ज़्यादा अच्छा रहेगा कि आप घर पे बैठो, फैमिली के साथ टाइम स्पेंड करो, अपनी हॉबीज़ को नर्चर करो, अच्छी हॉबीज़ नर्चर करो, अच्छी चीज़ें रीड करो, कुक करो, जो भी आप कर सकते हो। तो मैं बस एक्सरसाइज करो। तो मैं बस ये कहना चाहूँगी कि मैं जिससे फॉलो कर रही हूँ इस लॉकडाउन को पूरी रिस्पॉन्सिबिलिटी के साथ, तो आप भी कीजिए। सो स्टे होम, स्टे सेफ। थँक्यू। नमस्कार, मी आशिता सावंत. सध्या लॉकडाऊनमुळे आपण सगळे घरीच आहोत.
हे करते वैष्णवी सावंत. चला आपण बघूया तिच्याकडे ती काय करते. नमस्कार, मी वैष्णवी सावंत. जसं माझ्या बहिणीने सांगितलं की मी घरापासून वेगवेगळे क्राफ्ट तयार करते, तसं तुम्ही पण छोटे मोठे काहीतरी क्राफ्ट करा. मी घराच्या बाहेर पडत नाही, कारण मला जसं कोरोना झाला तर माझ्या फॅमिलीला पण होऊ शकतो. तसं तुम्ही पण घरात बसून काही ना काही छोटं मोठं करू शकता. मी तसं एक फ्रेम बनवली आहे आणि आईस्क्रीमच्या स्टिक्सने फोन स्टँड आणि एक पेन स्टँड बनवली आहे. तसं तुम्ही पण बनवू शकता. मी माझ्या मित्रांना आणि माझ्या परिवारांना एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही पण घरी बसून छोटं मोठं काही वेस्ट पेपर असतील त्याच्याने काहीतरी बनवा. घरीच राहा. कृपया करून मी विनंती करते, तुम्ही घरीच राहा. नमस्कार, मी शर्वरी सावंत. मी या लॉकडाऊनमध्ये साई पारायण केलं आणि साईच्या चरणी एक विनंती करते की आपल्या देशाला या कोरोनापासून येते. हा माझा छोटासा छंद. हे मिरचीची रोपं लावली, हे टॅमॅटोच्या बिया, जे टॅमॅटोच्या बिया काढून टाकतात त्या मी टाकल्या आणि त्या रुजल्या. मुद्दामच रुजवल्या. ह्या लॉकडाऊनमध्ये काय करणार, म्हणून हा आपला छोटासा छंद जोपासला. ज्या प्रकारे आम्ही आमच्या परिवारासोबत वेगवेगळे छंद जोपासतो त्याप्रकारे तुम्हीही करा. तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, घराच्या बाहेर पडू नका. सरकार जे सांगतंय ते ऐका आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी दिलीप मासरे. मी BST मध्ये कर्मचारी आहे, पण घरी असल्यावर माझ्या मुलांना फावल्या वेळात आता लॉकडाऊनमध्ये काही ना काही करण्याच्या नवीन नवीन कला दाखवत असतो. तर आज मी त्याला पेंटिंग्स कसं करायचं ते दाखवलेलं आहे. पेंटिंग्स कशी काढायची ते दाखवलेली आहे. नमस्कार, मी अंकिता उमासरे. आज मी घरच्या घरी मुलांसाठी पापड बनवले, कारण हल्ली दुकानात पापड भेटत नाहीये लॉकडाऊनमुळे. तर मी आज घरच्या घरी पापड बनवले. त्याचे मी घरच्या घरी आज पापड बनवले, कारण लॉकडाऊनमुळे पापड दुकानात भेटत नाहीयेत. मी तन्वी उमासरे. मी माझ्या फ्री टाईममध्ये मला आवडणारे ड्रॉइंग्स किंवा क्रिएटिव्ह गोष्टी अशा सगळ्या करत असते. मी ही फ्रेम बनवली बसल्या बसल्या. अजून हे स्केचिंग करते थोडे थोडे. असेच तुम्ही पण तुमच्या घरी बसून तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी जसे मी करते तसे स्केचिंग वगैरे तुम्ही पण करू शकता. घरातून बाहेर नका पडू, घरीच राहा, सेफ राहा. हाय नमस्कार, मी तनिष उमासरे. घरी बसल्या बसल्या काय करायचं लॉकडाऊनमध्ये, तर मी असं नवीन काय काय बनवायला शिकतो. जेवणाचे पदार्थ आज मी बनवले नूडल्स. तर ते आता मस्त वास वगैरे येतोय, त्याचा चांगलं झालेले आहेत. कलर वगैरे त्याला चांगला सुटलेला आहे. आणि घरीच राहा आणि घराच्या बाहेर पडू नका. मी मुलांसाठी भजी कशी करायची हे सांगतोय. जसं मी माझं काम करून माझ्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या या गोष्टी शिकवतो, तसंच तुम्ही आपल्या मुलांनाही शिकवा. घरीच राहा, सगळ्यांनी घरीच राहून सेफ राहा, इतरांनाही सेफ राहा आणि आपल्या देशाची सेवा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पल्लवी बागरे. गेल्या आता काही दिवसात लॉकडाऊन असल्यामुळे घरातच असल्यामुळे मी आता माझा आवडता छंद म्हणजे माझी पूर्वीपासून जे मी करत होती ते मध्यंतरी मला नाही करायला हे जमत होतं. घरामध्ये माझ्या बेबी सिटिंगची मुलं असतात, माझी चक्की असते, मी साड्यांचा बिझनेस करते, त्यामुळे मला हे सगळं शक्य नव्हतं हे करणं, माझी कला जोपासणं. पण आता ह्या गेल्या 40 दिवसामध्ये काय झालं की घरामध्ये राहून राहून आपली कला जोपासण्याचं एक मला संधी मिळाली. तर त्याचा मी पूर्णपणे फायदा करून घेतलेला आहे. मी घरात बसून हे सगळं हे माझ्या आईने मी माझ्यासाठी ब्लाऊज शिवलं, हे 4 दिवसापूर्वी शिवलं. हे एक माझ्या मुलीसाठी मी आता टॉप सध्या शिवते आहे. तर प्रॉपर झालेलं नाही आहे ते, पण हे शिवते आहे. मला क्रॉस्ट्रीजची आवड आहे, क्रॉस्ट्रीजचं तोरण वगैरे बनवायची, त्यामुळे मी हे बनवलं. हे गेले 10-15 दिवस झाले मी हे करते, हे बनवलं आहे मी. असं करून मी आपलं माझ्या कलेला एक मुलामा द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर माझं असं मत आहे की सगळ्यांना की तुम्हीही जेवढं शक्य होईल आपल्या काय तुमचे जे छंद असतील ते जोपासण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे मी माझ्या ह्या लॉकडाऊनचा फायदा घेतलेला आहे. मला वाटतं की तुम्हीही सर्वांनी असंच करा, आपल्या कला जोपासा. कोणाला गायला येतं, कोणाला काय म्युझिक आवडते, कोणाला काय आवडतं, तर ते आपल्या ह्याने कलेने करत जा.
आणि घरात बसा, सुरक्षित राहा, घरीच राहा. छान. अजून काय सांगू? थँक्स. नमस्कार, मी अदिती बागवे. मी ICSE स्कूलमध्ये टीचर आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सगळ्यांचेच स्टडीज अगदी थांबले आहेत. त्याच्यामुळे मुलांना आता अभ्यास करण्यासाठी त्यांना एक स्टॉप मिळाला आहे, एक पॉज मिळाला आहे की ते लोक आता स्टडी करू शकत नाही. पण तरीसुद्धा खूप साऱ्या स्कूल्समध्ये असं होतं ज्यांचे एक्झाम झाले होते आणि ते लोक नेक्स्ट स्टँडर्डमध्ये, नेक्स्ट ग्रेडमध्ये जाणार होते. त्याच्यामुळे त्यांचं नवीन इयर स्टार्ट होणं, नवीन अकॅडमिक इयर स्टार्ट होणार होतं. सो आता ॲज अ टीचर आम्हाला हे गरजेचं आहे की आम्ही सगळ्यांना ऑनलाईन टीचिंग प्रोव्हाइड करतो. मी स्वतः स्कूलमधनं लाईक ॲज अ मीडियम फ्रॉम द स्कूल वी आर टीचिंग ऑनलाईन ट्युशन्स ॲज वेल ॲज ऑनलाईन क्लास पण घेतले जातात, ऑनलाईन सेशन्स घेतले जातात, ज्याच्यामध्ये मुलांचा स्टडीज बुडू नये ह्याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. सो मला पण असंच एक मेसेज द्यावासा वाटतो आहे की ह्या लॉकडाऊनच्या टाईम पिरियडमध्ये आपल्याला नक्की माहीत नाही की हे लॉकडाऊन अजून किती वेळ वाढवणार आहे. आपल्याला त्याचं एक्झॅक्ट काय बोलतो आपण प्रॉपर एक आपल्याकडे डेट किंवा समथिंग असं नाही आहे ज्याच्यामुळे की आपण सांगू शकतो की ह्या टाईम पिरियडनंतर हे चालू होईल सगळं. सो त्याच्यामुळे मला असं जेन्युनली वाटतं की कुठल्याच मुलांचा स्टडी ह्याच्यामध्ये गॅप आला नाही पाहिजे. सो मी फक्त एक मेसेज देऊ शकते की जे काही तुम्ही घरात बसून करता आहात ते तुम्ही तुमचे हॉबीज कंप्लीट करता मुलांनी त्यांचा स्टडीज अजिबात स्टॉप नको करायला. हार्डली दिवसातून एकदा तरी 1 आवर तरी तुम्ही स्टडी कंटिन्यू ठेवा सो दॅट तुम्ही जेव्हा नवीन परत स्कूलमध्ये जाल तेव्हा तुम्हाला काहीही डिस्टर्बन्स येणार नाही. अँड ॲज दिस ऑल्सो मला अजून एक स्वतःचं काम करता मी माझ्या हॉबीजसुद्धा जपते आहे ज्या मला खूप कराव्याशा वाटत होत्या. तसं ह्या टाईम पिरियडमध्ये खूप जास्त वेळ भेटतो ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. सो हॉबीज म्हणून मला स्वतःला पण एक वेळ भेटतो आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये. सो त्याच्यामुळे मी पण माझे हॉबीज जपते आहे. पेंटिंग्स मी काढल्या आहेत, ह्या 2 पेंटिंग्स काढल्या आहेत. परत अजून बऱ्याचशा आहेत ज्याच्यामध्ये स्केचेस काढले आहेत. इनफॅक्ट त्याच्या व्यतिरिक्त वूलमधनं सुद्धा मी खूप काही शिकते आहे. सो माझी आईसुद्धा मला शिकवते की वूलमधनं आपण काय काय करू शकतो. ही एक छोटीशी पर्स मी माझ्या बहिणीला गिफ्ट दिली कारण तिचा बड्डे ऑब्व्हियसली लॉकडाऊनमध्ये आला होता. सो म्हणून मग मी तिला ही पर्स वूल आपल्याकडे जे हे होतं उपलब्ध वूल होतं त्याच्यामधनं मी छोटीशी पर्स केली. परत एक मोबाईल कवर केलं, एक स्मॉल छोटासा बटवा केला ज्याच्यामध्ये आपण पैसे ठेवू शकतो. आणि आता सध्या गुलाबांचं तोरण चालू आहे. सो मला असं म्हणायचं आहे की तुमचा टाईम वेस्ट न जाता तुम्ही ह्या सगळ्या हॉबीज तुमच्या कंटिन्यू ठेवू शकता बिकॉज वी आर हॅव्हिंग खूप जास्त वेळ आहे आपल्याकडे आता हे सगळं तसंच्या तसंच ठेवण्यासाठी. सो आय जस्ट वॉन्ट टू गिव्ह अ मेसेज की स्टे होम, स्टे सेफ अँड स्टे हॅपी आणि टेक केअर. नमस्कार, मी आकांक्षा बागवे आणि सध्या लॉकडाऊन आहे कोरोना व्हायरसमुळे म्हणून सगळे कॉलेजेस स्कूल बंद झालेत. सो ॲज मी पहिला प्रेफरन्स माझ्या स्टडीजला देते तर मी माझे स्टडीज कंटिन्यू ठेवले आहेत. पण स्टडीजबरोबर एक लॉकडाऊनमुळे आपल्याला एक चांगली संधी मिळाली आहे आपले हॉबीज आणि टॅलेंट्स दाखवण्याची. सो मी इकडे काही माझे हॉबीज आहेत, ड्रॉइंग, पेंटिंग, स्केचेस काढते मी. सो हे साईबाबांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मी स्केच काढलं आहे. सो रॅदर दॅन मला डान्स करायला खूप आवडतं. सो माझे एक्सरसाइज आणि वॉर्मअप्स वगैरे मी चालूच ठेवते. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा ते ट्राय करा. त्याने तुम्ही खूप फिट राहाल आणि गुड हेल्थसाठी. त्याच्याबरोबर मला कॅसिओ वाजवायला खूप आवडतं. आय कॅन से इट्स इनबॉर्न टॅलेंट फॉर मी. म्हणून कॅशिओवरती मी वेगळे गाणे वाजवत असते. त्यातलं एक गाणं मी तुम्हाला वाजवूनसुद्धा दाखवेन.
की घरी बसून स्पेशली हे लहान मुलांसाठी ॲज अ टीचर मी सांगते, लहान मुलांसाठीच नाही पण सगळे जे लोक आता स्टडी करतात इवन अप टू FY TY पर्यंत, मी एकच मेसेज देईन की तुमच्या स्टडीजमध्ये गॅप नको, कारण हे सगळं स्टार्ट होणार त्याच्यानंतर तुम्हाला खूप गॅप होणार आणि तुम्ही ऑब्वियसली प्रिव्हियस कॉन्सेप्ट सगळे विसरून जाल. सो अजिबात मुलांना गॅप नको म्हणून कंटिन्युअसली तुमचं रीडिंग, रायटिंग, तुमचं स्पीड हे सगळं तुम्ही कॉन्स्टंटली चालू ठेवा. इनफॅक्ट यूट्यूबवरनं तुम्ही खूप सारे आयडियाज घेऊन आर्ट अँड क्राफ्ट हे मुलांचं कंटिन्यू राहू दे, बिकॉज दॅट विल बी द टॅलेंट विच विल बी त्यांच्याबरोबर कायम राहणार आहे. सो मला एवढंच सांगायचं आहे की ऑलवेज स्टे होम, बी हॅपी अँड ऑलवेज तुमच्या टॅलेंटला तुम्ही कंटिन्युअसली असंच जपून ठेवा अँड स्टे होम, स्टे सेफ. नमस्कार, मी साक्षी संजय नांदोसकर. आणि आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळेजण कोण बाहेर फिरतंय, कोण कुठे कुठे बाहेर जातात, तर आपण घरात बसून आपला वेळ कसा घालवायला पाहिजे यासाठी आम्ही घरात खूप साऱ्या गोष्टी करतो. मी माझ्या मुलांना काही गोष्टी शिकवते, त्यांना काही गोष्टी करायला सांगते आणि मी स्वतःही काही नवीन नवीन वस्तू ट्राय करून नवीन गोष्टी मुलांना खायला देण्यासाठी किंवा इतरही काही गोष्टी करते. मी खाली गेली होती तेव्हा मला भाजीपाल्याकडे कैऱ्या मिळाल्या 2-4. त्या कैऱ्यांचं मग मी पन्हं बनवलं, कारण ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला पन्हं मिळणं अशक्य होतं. मग मी हे पन्हं बनवलं. सगळ्यांसाठीच झालं ते, मुलांसाठीच असं नाही, पण मुलांनी सुद्धा ते बघितलं ह्यावेळेस की कसं आई कैरीचं पन्हं बनवते. ते ह्या लॉकडाऊनमुळे शक्य झालं. आज मी मम्मीकडून केक शिकलेलो, तर तो आज मी ट्राय केलेला आणि तो सक्सेसफुल पण झाला आहे. तर तो बघूया आपण कसा झाला. आज हा केक मी मदर्स डे स्पेशल म्हणून बनवला आहे, माझ्या खास मम्मी. तर फ्रेंड्स, आज मी ड्रॉइंग केले ते तुम्हाला मी दाखवेल, तर तुम्ही पण ते ट्राय करा आणि मला सांगा. हे माझे ड्रॉइंग आणि तुम्ही पण ते घरी बनवायचा प्रयत्न करा. तर फ्रेंड्स, मी आहे पराग नांदोसकर आणि तू जसं की तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊनमध्ये काही करू शकत तर नाही आपण, तर म्हटलं घरी बसल्या बसल्या काय करायचं. तर माझ्या आईने मागच्या दिवशी सगळी पुस्तकं काढली, तर मी एक पुस्तक बघितलं शिवाजी महाराजांबद्दल. हे मला जाणून घेण्याची खूप उत्सुकता वाटली, म्हणूनच मी हे पुस्तक वाचायला घेतलं. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पण अशी पुस्तकं वाचा आणि लॉकडाऊनमध्ये तुमच्या घरी राहा. मग आता ऐका, मी सगळ्यांना आता मी दाखवलं की मी माझा घरातला वेळ ह्या लॉकडाऊनमध्ये कसा करते, माझ्या मुलांना कशा प्रकारे शिकवते, मुलं माझी वेळ कसा ह्या लॉकडाऊनमध्ये घालवत आहेत. तर माझं तुम्हालाही असंच सांगणं आहे, प्लीज सगळ्यांनी घरातच राहा, घरातच आपला वेळ चांगल्या प्रकारे घालवा आणि कोणीही बाहेर निघू नका. प्लीज प्लीज प्लीज, कारण कोरोना कोणत्या रूपाने आपल्या घरात येईल हे आपण सांगू शकत नाही. सो प्लीज सगळ्यांनी घरातच राहा आणि घरातच आपला वेळ चांगल्या प्रकारे घालवा. ह्या लॉकडाऊनमध्ये मी घरातल्या ओल्या कचऱ्याचं कंपोस्ट खत बनवलं आहे झाडांसाठी आणि ते अतिशय उपयुक्त आहे. आणि त्यावर थोडंसं पाणी घातलं की झाडांसाठी ते खूपच छान आहे एकदम. गेल्या काही वर्षात टूरच्या धावपळीमुळे वाचनासाठी वेळ थोडा कमीच मिळत होता. आता या लॉकडाऊनमुळे वेळ मिळाला आणि तो मिळालेला वेळ आता सत्कारणी लावताही आला. बऱ्याच रेसिपी करून बघायच्या होत्या आणि लॉकडाऊनमुळे चांगलाच वेळ मिळाला नवीन नवीन रेसिपीज ट्राय करायच्या, आणि म्हणून आज मी ट्राय केले वॉटरमेलन मॉकटेल. बॉन्जोर, कमेंट कावा, जी सुई जुई. या लॉकडाऊनमध्ये मी ऑनलाईन फ्रेंच शिकते. बॉन्जोर म्हणजे हाय, कमेंट कावा म्हणजे कसे आहात तुम्ही, आणि जी सुई जुई म्हणजे माझं नाव जुई.
ह्या लॉकडाऊनमध्ये आता आम्ही सध्या मी कामाला जातो मधून आणि माझी मिसेस आणि मुलं घरीच असतात आणि मी स्वतःची काळजी घेतो, लोकांचीही काळजी घेतो, सेल्फ डिस्टन्स ठेवतो. तसंच आम्ही आत्तापर्यंत घरी बसून म्हणजे एकमेकाला खूप सहकार्य केलेलं आहे, काही स्वयंपाक करण्यासाठी किंवा काही विशेष असतं काहीतरी बनवायला. आणि मुलांनी लॉकडाऊन खूप चांगल्या रीतीने पाळलं आहे. म्हणजे शक्यतो कमीत कमी 20-25 दिवस ते घरातून बाहेरच गेले नव्हते. आणि आता थोडेसे इथे आपल्या मुलांमध्ये गॅलरीमध्ये खेळतात एक 5-10 मिनटं किंवा अर्धा तास. त्याच्यानंतर विशेष असं काय स्वयंपाकघरात विशेषच्या नवीन नवीन डिश बनवल्या, त्यांची म्हणजे एक एक्सपेरिमेंट घेतले आम्ही स्वतः. मी थोडंसं म्हणजे एक्सपेरिमेंट पण केलं आणि मिसेसची हेल्प पण घेतली. स्वयंपाकघरात आम्ही दोघांनी थोडंसं व्यवस्थित ते केलं. बाकी तिनेच घरातलं सगळं सांभाळलं, त्यामुळे आता पुढचं तिला शिक्षण. मी ड्रॉइंगचा थोडा अभ्यास घेते आणि ड्रॉइंग वगैरे थोडं करते. पापड बनवले. नमस्कार, माझं नाव चिन्मय कुमासरे आहे. मी लॉकडाऊनच्या काळात ह्या सगळ्या चित्र काढलेले आहेत आणि माझा ऑनलाईन क्लास पण चालू आहे. माझं नाव अद्वैत कुमासरे. मी लॉकडाऊनच्या काळात मी हे अभ्यास वगैरे सगळं केलं. ABCD 1 2 3 4. थँक्यू. लॉकडाऊनमध्ये सगळ्यांना खूपच त्रास झालेला आहे, कारण करोना व्हायरसमुळे लोकांना घरी बसण्याची वेळ आलेली आहे आणि आर्थिक संकट येण्याची पण शक्यता आहे. तर ह्या आर्थिक संकटाला जर मात करायचं असेल किंवा काय करायचं असेल तर सगळ्यांनी घरीच राहिले पाहिजे, लॉकडाऊनचं व्यवस्थित पालन केलं पाहिजे. आणि जर का हे पुढे चालू झालं किंवा लॉकडाऊन संपल्यानंतर तरी पण सेल्फ डिस्टन्सनी एकमेकापासून थोडं दूर राहून आपल्या देशाची म्हणजे खूप काळजी करून आपल्या देशाला चांगलं व्यवस्थित केलं पाहिजे. आणि हा पूर्ण जो व्हायरस आहे तो पूर्ण संपवून सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू होऊन भारत परत आपल्या चांगल्या मार्गाला लागला. नमस्कार, मी संजय गुंडे. मी आणि माझी फॅमिली लॉकडाऊनच्या काळामध्ये मी सकाळी स्वतः थोडंसं वॉकिंग आणि स्किपिंग करतो. माझी मिसेस जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवते. दोन्ही मुली त्यांच्या अंगात असलेल्या कलागुणामुळे काही चित्रकला आणि काही गोष्टी बनवतात. धन्यवाद. बनवते उकडीचे मोदक. आज मंगळवार आहे ना, उकडीचे मोदक आणि आळूवडे. आम्ही पूर्वी कोणते मी घरात बसून असे ड्रॉइंग्स आणि क्राफ्ट बनवते. नमस्कार, आम्ही घरी बसून या वेगवेगळ्या कला आमच्या त्या आहेत त्या तुम्हाला दाखवल्या. तुम्ही घरी राहा, सेफ राहा. कोरोनावरती कोणतीही लस नाही आहे. घरी राहून स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढवा. धन्यवाद. माझं नाव संदीप शरद नांदुसकर. मी माझी बायको रुचिका संदीप नांदुसकर. या लॉकडाऊन पिरियडमध्ये माझं घरून वर्क फ्रॉम होम चालू आहे. जसं आमच्या कंपनीने आणि गव्हर्नमेंटने सांगितलं आहे तसं आम्ही घरी बसूनच आमचे जे काही कामं आहेत ती करतो आहे. मग ते ऑफिशियल असू दे किंवा आमची घरची छोटी मोठी काही कामं असू दे. माझा सगळा वेळ तो ऑफिसची कामामध्येच जातो आहे. परंतु माझी बायको घर सांभाळून घरातले जे काही त्याची छोटी मोठी कामं असतात ती करून तिची आवड पण ती सांभाळते. त्याच्याबद्दल जास्त माझी बायकोच तुम्हाला सांगेल. नमस्कार, माझं नाव रुचिका संदीप नांदोसकर. मी एक कोचिंग क्लासेस घेते. मी ऑनलाईन मुलांना या सध्या लॉकडाऊन आहे त्या ह्याच्यामध्ये मी सध्या लहान मुलांना ऑनलाईन म्हणजे माझं काही सिलेबस आहे ते त्यांना देते आणि त्यांच्याकडनं मी अभ्यास करून घेते. त्याच प्रकारे मी माझ्या घरातील पूर्ण फॅमिली यांना सगळ्यांना सांभाळते. त्यांच्यासाठी जे काय त्यांना पाहिजे काय नको ते सगळं बघते, त्यांच्याकडे लक्ष देते. त्याच्यानंतर मला काही छंद आहेत, म्हणजे किचनमध्ये काही काही बनवायचे वगैरे असे पदार्थ बनवायचे नवीन नवीन असे तर मी ते करते. जसं या प्रकारे म्हणजे मी आता बनवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तसेच आज
आज मी हाक्का नूडल्स आणि समोसे बनवले आहेत. आता ते माझे मिस्टर टेस्ट करतील आणि बोलतील का कसे झाले आहे. लोकांनी खूप छान अगदी हॉटेलसारखी टेस्ट आहे. खूप अप्रतिम झालेलं आहे. समोसे ट्राय त्याच्यामध्ये काजू वगैरे टाकलेलं आहे. स्टफिंग तुम्ही बघू शकता, काजू वगैरेची स्टफिंग केलेली आहे. सध्या जे काही घरात मटेरियल आहे त्याच त्याच्यामध्ये बनवले आहेत. सध्या आता आपण मार्केटलाही जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे घरामध्ये होतं ऑनियन, पोटॅटोज वगैरे आणि काही काही असं होतं त्याच त्याच्यामध्ये मी ते बनवलेलं आहे. म्हणून तुम्ही पण हे करायचं आहे. तुम्ही पण असेच सगळ्यांनी घरी राहा. असेच काही काही तुमच्या घरातल्या लोकांचे काही छंद असतील, म्हणजे बाबा का मला हे बनवते, मला असा पदार्थ, तर तुम्ही पण ट्राय करा. जसं मी ट्राय केलेलं आहे एक म्हणजे हाक्का नूडल्स आणि समोसे, तसं तुम्हाला जसं काही येत असेल तर ट्राय करा आणि घरात राहा. घरात राहून स्वतः सेफ राहा आणि सगळ्यांना सुद्धा सेफ ठेवा. नमस्कार, मी अशोक चंद्रकांत नाईकर. मी 28 वर्ष BSTमध्ये सर्व्हिस केली, परंतु ह्या 28 वर्षामध्ये या मुंबईमध्ये हा जो प्रकार आता कोरोनाचा जो चालू झाला आहे, जे आर्थिक त्याचं संकट जे आलं आहे, कोरोनाचं जे संकट आलेलं आहे आपल्या देशावरती, पूर्ण जगावरती, तर त्या संकटातनं आपण कसं बाहेर जावं किंवा त्याच्यावरती कोणते उपाय करावे या संदर्भात आमच्या वरिष्ठांकडून मी बरंचसं मार्गदर्शन घेतलेलं आहे. प्रवाशांना आम्ही बसमध्ये घेताना त्यांना आधी त्यांचा ID आहे का, कारण इमर्जन्सी सेवेसाठी फक्त पोलिसांनी ID त्यांना प्रोव्हाइड केलेली आहे. ते ID चेक करून आम्ही प्रवाशांना बसमध्ये घेतो. पहिले जेव्हा आम्ही घरी येतो, घरी आल्यानंतर माझ्या पत्नीने आणि माझ्या मुलाने माझी खूप चांगली सोय केलेली आहे. मी आल्यानंतर माझ्या युनिफॉर्मची बटणं, माझे बॅग बटन मी बाहेरच काढतो, खालून फोन करतो. फोन केल्यानंतर सांगतो की मी दरवाजा आलेला आहे. मी बेलला सुद्धा हात लावत नाही, कारण काय, जर आपल्या हातातून जर समजा बायचान्स एखादा विषाणू आला तर तो तिथे कुठेतरी टच होईल किंवा तिथे लागेल, त्याच्याबद्दल मी खूप काळजी घेतो. दरवाज्यातनं आल्यानंतर माझ्या बाहेरच्या ज्या चपला असतात त्या बाहेर ठेवतो. घरामध्ये ज्या चपला आहेत त्या घरातल्या चपला मी सॅनिटायझर करून माझी मिसेस माझ्याकडे देते, म्हणजे समोर ठेवते. ते समोर ठेवल्यानंतर मी पायात घालतो आणि त्याच परिस्थितीमध्ये मी तसाच एखाद्या आपण म्हणतो की डेड बॉडी बरोबर आपण कुठेतरी गेल्यानंतर आपण घरी आल्यानंतर कसं आंघोळी वगैरे करतो, मी कुठेही स्पर्श करत नाही, सरळ बाथरूममध्ये जातो. बाथरूममध्ये गरम पाणी माझ्यासाठी केलेलं असतं. ते पाणी, गरम पाणी गेल्यानंतर पहिलं हातावर हात धुण्यासाठी माझे कपडे माझ्या वेगळ्या याच्यामध्ये ठेवलेले असतात. माझं बॅच बटन सगळं वेगळं मी सॅनिटायझर. त्याच्यानंतर आंघोळी झाल्यानंतर सुद्धा मी गरम पाणी पितो, थोड्यासाठी की आपल्या घशातून कुठेतरी काय प्रॉब्लेम असेल रोज, तर तो प्रॉब्लेम मी एवढी काळजी घेतो की कोणाही घरातल्या माझ्यामुळे प्रॉब्लेम होता कामा नये. आणि माझ्या सोसायटीमध्ये माझी जी सोसायटीची आणि त्यांना वेळोवेळी जे काय कोरोना संदर्भात आपल्या शासनाकडून, आपल्या ग्रामपंचायतीकडून किंवा महानगरपालिकेकडून किंवा आपल्या नगरसेवकाकडून जसा निर्देश येतो त्याप्रमाणे आम्ही त्यांना सहकार्य करतो. गेटच्या बाहेर वॉश बेसिन ठेवलं आहे, हँडवॉश ठेवलं आहे, सर्व एकोप्याने राहतात. एकाला आपण आवाज दिला, कोणाला काय प्रॉब्लेम असेल तरी तो दुसरा लगेच हजर होतो. अशा प्रकारे आमच्या सोसायटीमध्ये आम्ही गुण्यागोविंदाने राहतोय. आम्हाला चांगलं सहकार्य मिळते. अशाच प्रकारे आम्ही जे BSTमध्ये कर्मचारी आमच्या 4-5 जण आम्ही आहोत. पोलीस कर्मचारी आहेत, BMC कर्मचारी आहेत. सर्वांना आम्ही धन्यवाद, थँक्यू. ते कारण आता ह्याच्या पुढचा जो काळ आहे तो खूप कठीण आहे. इतपत मी लोकांना सांगेन की त्यांनी स्वतः खूप काळजी घेतली पाहिजे, जसं आम्ही आमच्या कुटुंबाने आमची काळजी घेतली आहे. माझा मुलगा घरी वर्क फ्रॉम होम करतो. मिसेस माझी सकाळी उठली का आपली देवपूजा, आंघोळी वगैरे सगळं झालं, मी उठून गेल्यानंतर पाणी वगैरे भरून ती तिची देवपूजा करते. सगळं काही जेवण वगैरे करून मी येईपर्यंत सगळं नीट करून ठेवते. तर आपण ह्याच्यातून बाहेर गेलो नाही, कोणाशी संपर्कात राहिलो नाही, तर ॲटोमॅटिकली आपण
सेफ राहू आणि आपला देश राहील सेफ. आपण आपल्या फॅमिलीसोबत आपण खूप एन्जॉय करू. आमच्या सोसायटीमध्ये, आमच्या एरियामध्ये, आमच्या साकाईनगरमध्ये सहकार्य दिलेले आहे, तसंच सहकार्य याच्या पुढे देतील आणि स्वतःची काळजी घेतील. त्याबद्दल आम्हाला शंकाच नाही आणि खूपच ह्या गोष्टी काटेकोरपणे पाळाव्या सगळ्यांनी. ती मुलंसुद्धा खूप एक देशाला प्रेरणादायक आहे. या प्रेरणादायक मुलांना सुद्धा आम्ही खूप धन्यवाद देतो की त्यांनी आतापर्यंत जसा संयम पाळला त्याच्यापुढे त्यांनी जसं संयम पाळून सर्व नागरिकांना एकत्रित ठेवून किंवा त्यांना मार्गदर्शन करून चांगला मार्ग त्यांना दाखवावा असं मी मुलांनाही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हाय, मी संकेत महेकर, मी गृहशुभगृहलक्ष्मी सोसायटीचा रहिवासी आणि सध्या आपल्याला माहितीच आहे की कोरोना संपूर्ण जगात पसरला. प्रत्येक जग लढतं या कोरोनाशी आणि तसंच मी सुद्धा वर्क फ्रॉम होम, मी IT इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि सॉफ्टवेअर इंजिनियर. त्यामुळे वर्क फ्रॉम होमचा पर्याय माझ्याकडे आहे. त्यामुळे मी घरातून बाहेर न पडता माझं काम जेवढं पॉसिबल होईल तेवढं घरी राहून करतो. आणि तुम्हालासुद्धा माझं हेच सांगणं आहे की तुम्ही जमेल तेवढं घरी राहा. जर काही अतिशय महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा. हे खूप महत्त्वाचं आहे सध्या, कारण की कोरोनावर सध्या वॅक्सिनेशन अवेलेबल नाही आहे. तर त्यामुळे आपण ही चेन तोडायची असेल आपल्याला तर सोशल डिस्टन्सिंग फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जमेल तेवढं अंतर एकमेकांमध्ये ठेवून बोला आणि ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत जसं सॅनिटायझेशन म्हणा किंवा बाकी गोष्टी आहेत त्या तंतोतंत पाळा. घराची स्वच्छता ठेवा आणि बस या सर्व गोष्टी पाळत तर आपला देश नक्की सुरक्षित राहील आणि विल डेफिनेटली सी अ बेटर फ्युचर. थँक्यू. लॉकडाऊनमध्ये घरी बसल्या बसल्या आम्ही विथ फॅमिली सगळं काही शिकतोय. सो तुम्ही पण काहीतरी शिका आणि फॅमिली टाईम एन्जॉय करा. थँक्यू.
आम्ही घरात बसून काय ना काय शिकतो. माझी बायको चांगलं खायला शिकवते, बनवायला शिकवते, खायला देते. आणि असं एक मेसेज देईल की आपण असं रिग्रेट नाही राहायला पाहिजे की लॉकडाऊन संपल्यानंतर की हा फॅमिली टाईम मी खूप मिस केला किंवा काय राहिलं आहे. सो फुल एन्जॉय करा आणि घरी जा, बाहेर जाऊ नका. नमस्कार, माझं नाव अनिता पडाळ आहे. मी या घरामध्ये एकटीच राहते. माझी फॅमिली सर्व परेलला आहे. तर या अडचणीत मी एकटीच राहते आहे. करोनामुळे गाड्या वगैरे बंद आहेत. मला मुंबईला जायचं आहे, पण कसं जाणार? तुम्ही घरात राहा म्हणजे करोना जाईल. तुम्ही घरात राहिलात तर माझ्या घरी मला जाता येईल. मी 2 वेळा सद्गुरूंची प्रार्थना करते आणि लवकरात लवकर करोना जाऊ नये. गणपती बाप्पाला पण सांगते करोना लवकरात लवकर जाऊ. नमस्कार, मैं रश्मिकांत दास बोल रहा हूँ. और ये कोविड-19 जब 40 दिन से हम घर पे बैठे हैं, जो वायरस हो रहा है, इसके लिए मैं आपको बोल रहा हूँ, मैं भी घर पे रहता हूँ और आप भी घर पे रहिए. कोरोना वायरस को पूरी दुनिया से भी, भारत से भी निकाल लीजिए और सब खुशी रहे. भगवान दया से सब लोग खुशी रहे. नमस्कार, माझं नाव आनंद गणपती. मी पुण्या साताऱ्यामध्ये राहतो. सध्याच्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने मी आणि माझा परिवार हा आमच्या घरीच राहून सुरक्षित राहत आहे. कारण ही जी हा जो आजार आहे हा बाहेर गेल्याने, एकमेकात आल्याने आणि एकमेकांशी संपर्क केल्याने पसरतो. ते टाळण्यासाठी मी आणि माझे सदस्य आणि माझे इतर रहिवासी यांच्या काळजीनिमित्त आम्ही सगळे आमच्या सोसायटीतील इतर सदस्य आणि आम्ही स्वतःला घरात लॉकडाऊन केलेलं आहे आणि त्याचा फायदा आम्हाला होत आहे. कारण आम्ही सुरक्षित आहोत. ह्या जो लॉकडाऊन मार्चपासून चालू झालेला आहे, 23 मार्चपासून, त्या दरम्यान आम्ही घरी बसून आपलं काय करायचं त्या निमित्तानं मी एक पैलवान असल्या कारणाने आणि एक फोर्स मेंबर असल्या कारणाने मला माझी व्यायामाची आवड आहे आणि ती व्यायाम मी माझ्या घरात 1 तास स्वतःसाठी देत आहे. मी माझा व्यायाम करतो आणि माझ्यासोबत मी माझ्या दोन्ही मुलांना पण व्यायाम आणि योगा हे शिकवत असतो. आणि आता निरंतर आम्ही हे करत आलेलं आहे. त्यामुळे आमचा फिटनेस पण चांगला आहे, आमची मनशक्ती पण चांगली आहे, आमची पाचनक्रिया पण चांगली आहे आणि आम्ही स्वतःला स्वस्थ असं समजतो. धन्यवाद. नमस्कार, मी अनिता आनंद तिपे. मी गृहिणी आहे. तर या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला एक असा फायदा झालेला आहे की माझ्या घरच्यांनी, मुलांनी, माझ्या मिस्टरांनी मला खूप मदत केलेली आहे घरकामात आणि त्यामुळे मला थोडासा आराम मिळालेला आहे. आणि मला वाचनाची आवड आहे तर ती मी थोडी पूर्ण करत आहे. आणि मधल्या वेळेमध्ये जर आमची कामं लवकर झाली की आम्ही त्यामध्ये गेम खेळतो, योगा करतो. त्याच्यामुळे या लॉकडाऊनमध्ये आमचा वेळ असा खूप चांगला जातो आहे. आणि तुम्हीही असंच काहीतरी करायची अपेक्षा आहे आणि करत असाल. आणि घरी राहा, सुरक्षित राहा, हीच माझी. मी आर्यनाना टिपे. तर माझे वडील पैलवान आहेत, तर त्यांनी मला व्यायाम कसं करायचा ते शिकवलेलं आहे. तर आम्ही रोज 7 वाजता व्यायामाला बसतो. तर आम्ही तसं व्यायाम करतो आणि मग त्याच्यातली सगळी एक्सरसाइज सगळी शिकून घेतलेली आहे. तर आम्ही रोज संध्याकाळी एक्सरसाइज करतो. तर आता मी बैठका मारणार आहे. नमस्कार, माझं नाव अमर आनंद टिप्पे. मी या लॉकडाऊनमध्ये खूप काही शिकलं आहे. म्हणजे योगा शिकलो आहे, ते माझ्या पप्पाने शिकवलं आहे. म्हणजे ते योगा मी आता तुम्हाला करून दाखवणार आणि तुम्ही पण करा. याच्याने आपण स्वस्थ राहू शकतो. ते मी आता योगा तुम्हाला दाखवेलच पुढे. तुम्ही पण असंच लॉकडाऊन आहे तिकडे असं करत राहा. हा प्राणायाम आहे, याला आम्ही योगा बोलतो. तुम्ही पण असं घरी राहून हे योगा करू शकता. मस्त आणि सुरक्षित. थँक्यू.
हे तुम्ही माझ्या हातात जे पाहत असतील ते मॅरेथॉनमध्ये जिंकलेले माझे मेडल आहेत ते मी माझ्या वर्गमित्रांबरोबर मी सहभागी होऊन आम्ही महाराष्ट्राच्या कोपऱ्यातनं जेवढे मॅरेथॉन ऑर्गनाईज होतात त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट करून हे मेडल आम्ही जिंकलेले आहेत आणि ह्यामुळे आता माझं मन स्वस्थ आणि जीवन स्वस्थ झाल्यामुळे मला फिटनेस पण चांगला झालेला आहे. अशा या कोरोना बिमारीच्या विरुद्ध लगातार आपण घरात राहून मॅरेथॉन करायची आहे आणि ती पण घरात राहूनच करायची आहे आणि स्वतःला सेफ ठेवायची आहे. धन्यवाद. म्हणून मी इतरांना पण सांगतो की घरी राहा आणि सुरक्षित राहा आणि आपल्या देशाला सहकार्य करा. जर तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हाला तो धोका होणार आहे, तुमच्यामुळे दुसऱ्यांना होणार आहे, दुसऱ्यांमुळे तिसऱ्याला होणार आहे. असं करून ती साथ पसरणार आहे आणि तुम्ही देशाचं स्वतःहून नुकसान करणार आहे आणि स्वतःचे पण जीव धोक्यात घालणार आहे. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, घरात राहा, सेफ राहा. नमस्कार, मी गोविंद गायकवाड. आपल्या देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून 22 मार्च पासून आपल्या देशामध्ये लॉकडाऊन झालेले आहे. त्यापासून मी माझ्या घरी छोटी मोठी कामं करून आणि मी माझे भजन स्वतः रचून माझ्या वहीमध्ये नोट करून ते मी स्वतः गाऊन आणि मी माझ्या पेटीवरती सराव करत आहे. आणि हीच एक ओळ तुमच्यासाठी. बस. ताई, हाय. तुझं लॉकडाऊन कसं चालू आहे? लॉकडाऊनचा अर्थ म्हणशील तर 4 भिंतीमध्ये बंदिस्त राहणे म्हणजे लॉकडाऊन. आणि माझा लॉकडाऊन तर 9:30 to 6:30 ऑलमोस्ट 6:30च्या वरतीच ऑफिसची कामं करणेच माझं लॉकडाऊन आहे. तर आताच्या सोशल मीडिया म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या भाषेत म्हणायला गेलं तर हॅशटॅग लॉकडाऊन डे 47, हॅशटॅग क्वारंटाईन लाईफ, हॅशटॅग वर्क फ्रॉम होम. हाय, मी योगिता गायकवाड. जसं आता तुम्ही बघितलं असेल की मी एका मुक्या प्राण्याला खायला घातलं, तसंच तुमच्या देखील जवळ जे असे मुके प्राणी असेल तुम्ही त्यांना खायला घाला, कारण की आता लॉकडाऊनमध्ये त्या बिचाऱ्यांना खायला मिळत नाहीये. तर सेफ डिस्टन्स ठेवा आणि घरातच राहा, सुरक्षित राहा. त्या गोविंद गायकवाड. हा कढीपत्ता लॉकडाऊनमध्ये त्याचा उपयोग होतो आहे. फरसबी, कारलं आणि ही देवाला व्हायसाठी फुलं आणि ही माझ्या झाडाची काढलेली टोमॅटो आणि ही मिरची आहे. ही मिरची, ही हिरवी मिरची, याचा आपल्याला सगळ्या जेवणात उपयोग होतो. आणि ही टोमॅटो आणि ह्या लाल मिरच्या मी सुकवलेल्या, याचं मी चिली फ्लेक्स बनवणार आहे. चालेल ना. आणि हे विड्याचं पान आहे. ह्या पानाचा उपयोग देवाला होतो आणि माणसालाही होतो. हे टोमॅटोचं झाड आहे. हे बघा, टोमॅटो आलेली आहे. तुम्ही बघू शकता त्या झाडाची मी टोमॅटो काढलेली आहे. आणि हे कडू किरायत आहे. याचा उपयोग होतो. हे बघा, कारल्याचा वेल आहे. हा कारल्याचा वेल आहे. हा कारल्याचा वेल. हा इकडे सब्जी आहे ना. हा सब्जी आहे. गुलाबाचं झाड पण आहे ना किती आहे. याचा आयुर्वेदात खूप उपयोग होतो. आणि ही
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ही टोमॅटो लावलेली आहेत आणि लॉकडाऊनमध्ये भरपूर अशी मला 2-1 किलो टोमॅटो मिळालेली आहेत आणि त्याचा मला लॉकडाऊनमध्ये महिन्यात खूप उपयोग झालेला आहे. बघा मी तुम्हाला दाखवू शकते. बघा टोमॅटो मी काढलेली आहेत. आता तुम्ही हे सगळे आमच्या ॲक्टिव्हिटीज बघितलेल्या आहेत. हे लॉकडाऊनमध्ये आम्ही जे सगळं कार्य केलेलं आहे तर ते तसंच तुम्हीही करा आणि घरात बसून सुरक्षित राहा, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे जे काय आम्ही आता ॲक्टिव्हिटी केली आहे ते तुम्ही प्लीज नक्की फॉलो करा. स्टे होम, स्टे सेफ. नमस्कार, संतोष शिरभटकर, पुरसभा सोसायटीचा एक सभासद. आज माझ्या लॉकडाऊन झाल्यापासूनच्या कालावधीत काही गोष्टीचा विरंगुळा म्हणून कायद्याची पुस्तकं वाचलो किंवा घरच्या कामात हातभार लावून ही कामं मी आज करतो. आणि सोसायटीच्या दृष्टीकोनातून काही कायद्याची पुस्तकं वाचली, काही ऑफिसची कामाच्या बाबतीत काहीतरी माहिती देणं, ह्या गोष्टी अजून चालू आहेत. कोरोनाच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेला आवश्यक असलेल्या गोष्टींची काही पूर्तता विद्यार्थ्यांसाठी करावी लागते. मी शाळेमध्ये कार्यरत आहे, त्यामुळे मुलांना जिन्नस मिळालं की नाही मिळालं, त्याच्या सुखसुविधा, त्यांचं मेडिकेल, ह्या गोष्टींचा इथपासून तर मी सगळी माहिती माझ्या कार्यालयाच्या NGOतर्फे ह्या लोकांपर्यंत पोचवत आहे. आणि त्यासाठी मला आवश्यक असणारी जी काही गोष्टी आहेत त्या माझ्या ऑफिस कार्यालयातून मिळत आहे. सध्या तरी मला माझ्या कामापासून किंवा काही गोष्टीपासून फुरसत नाही आहे. जरी घरी बसत असतो तरी पूर्ण वेळ मी बिझी असल्यामुळे काय जेव्हा काम मिळतं तेव्हा कायद्याची पुस्तकं वाचणं, त्याच्याबरोबर काही विरंगुळा म्हणून जेवण करणं, त्याबरोबर मुलांमध्ये खेळणं, ह्या सगळ्या गोष्टी मी करत आहे. कारण सोसायटीमध्ये सुद्धा आता बाहेर जाण्यापासून स्वतःला त्रासदायक वाटत आहे. असा कोरोनाचा धोका आम्हाला संभावत आहे. त्यामुळे माझंही आव्हान सगळ्यांना तेच आहे की प्रत्येकाने आपापल्या घरी स्वस्थ, निरोगी आणि आरामात बसा. सरकारचे नियम धाब्यावर बसू नका, सरकारी नियमांचं पालन करा आणि देशाला ज्या कोरोनापासून मुक्त करण्यापासून मदत करा. एवढंच माझं प्रत्येकाला एक कळकळीचं आवाहन. नमस्कार, मी माझ्या मुलांसोबत घरी राहते. मी पण जॉबला जाते मी, पण आता सध्या लॉकडाऊन दरम्यान सरकारने सांगितले सगळ्यांनी घरातच थांबा. त्याच्यामुळे आम्ही आता सगळे घरातच आहे. आता मुलांबरोबर काय मुलं कंटाळतात तर त्याचे टाईमपास म्हणून त्यांच्याबरोबर आपण पण खेळायचं. त्याच्याबरोबर खेळून त्यांची जरासा थकवा आणि घालवायचा. ती रमतात, घातपणा करत नाही, घरात खेळतात. असं तुम्ही पण सगळ्यांनी स्वतः मुलांबरोबर खेळून त्यांचा विरंगुळा करा आणि घरातच थांबा. सहकार्य करा, सरकारला सहकार्य करा. नमस्कार मंडळी, आज आम्ही तुम्हाला एक आग्रहाचा विनंती करतो की मी माझी सोसायटीचा एक सेक्रेटरी होतो. आज तुमच्या सोसायटीमध्येही बरेच काही अध्यक्ष आणि सेक्रेटरी आहेत. ते आपल्याला नियमांची पाळण करण्यासाठी सांगतात. त्यांच्या शब्दाला मान द्या. ते तुमच्या भल्यासाठीच करतात आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करा. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री ज्या गोष्टी सांगतात त्यांचं तंतोतंत पालन करा आणि आपल्या मुलांचं आणि आपलं भविष्य घडवा. घरातच राहा, शांत राहा आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल ते सहन करण्याची सहनशक्ती पण तुम्ही प्रत्येकाला आत्मसात करून घ्या. जर कंटाळा आला तर योगाभ्यास वगैरे यासारख्या गोष्टींचा अभ्यास करा. कोणकोणत्या विरंगुळ्यासारख्या गोष्टी असतील त्या करा आणि आपलं आयुष्य आपल्या फॅमिलीसहित उद्याच्या भविष्यासाठी राखून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विजय भरतक, गृहसभा गृहलक्ष्मीचे अध्यक्ष. एक सांगू इच्छितो आज आपल्या देशावर चाललेलं संकट करोनाचं, त्या संदर्भात मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगतोय. माझ्या सोसायटीमध्ये एकूण टोटल सर्व सभासदांना मी माझ्या वतीने आपले संपूर्ण सोसायटीचे गेट, टेरेस, काही गोष्टी गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे आम्ही ते पाळलेले आहेत आणि बऱ्याच लोकांना आम्ही संदेश दिलेला आहे. महानगरपालिकेचे आम्हाला आले सर्क्युलर आहेत त्याप्रमाणे आम्ही फवारणी करत आहेत सोसायटीमध्ये आणि प्रत्येकांना घरात जाऊन प्रत्येकांच्या संदेश पोचवतो की घराच्या बाहेर कोणी पडू नका आणि तुम्ही सुरक्षित राहा. आपली सोसायटी आणि करोनाला घालवण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींचं एकत्र येऊन आणि देशाच्या नात्याने मी आमच्या सभासदांना त्यांचे धन्यवाद मानतो. कारण त्यांनी अध्यक्षाचे आणि सोसायटीचे नियमांचं कुठेही उल्लंघन करता त्यांनी ते पाळलं. त्याच्यामुळे मी गृहसभा गृहलक्ष्मीच्या सर्व रहिवाशांचे धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
काय करतात घरात बसून माझा लहान भाऊ आहे त्याचा मी अभ्यास घेतो. तो तुम्ही पण तुमच्या लहान बहीण भाऊ असतील तर तुम्ही पण त्यांचा अभ्यास घेऊन त्याला पुढे जाण्याचा प्रोत्साहन द्या. ते होम स्पेस आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम जय महाराष्ट्र. मी जगदीश श्रीपद खामकर या सोसायटीचा सेक्रेटरी सचिव या पदावर नियुक्त आहे. मी जसा हा कोरोना चालू झाला आहे तिथपासून माझ्या सोसायटीसाठी प्रिकॉशन म्हणून किंवा काळजी म्हणून मी सोसायटीला पहिलं सॅनिटायझ करून घेतलेलं आहे. सर्व सोसायटीला निर्जंतुकीकरण करून घेतलेलं आहे. सगळे जिने सगळे टेरेस वगैरे सगळं निर्जंतुकीकरण करून घेतलेलं आहे. तसंच शासनाचे जे नियम आहेत ते सगळे माझ्या सोसायटीत तंतोतंत पाळले जात आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे टेरेस बंद करणे, गेट सगळे बंद करणे, फळवाला भाजीवाला यांना गेटवरच ठेवून त्यांच्याकडून सगळे सामान घेणे, म्हणजे सगळ्यात बाबतची काळजी कोरोनाची जी कोरोनापासून वाचण्याची जी काळजी आहे ती माझ्या सोसायटीत सर्व सदनिकाला काळजीपूर्वक घेत आहेत. ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. कारण मला कुठल्याही बाबतीत त्यांना सगळं सांगावं लागत नाही. त्यांना कळलेलं आहे की हा कोरोना किती घातक आहे ते. त्यामुळे हस्तक्षेप करूच शकत नाही अशी चांगली माणसं मला लाभलेली आहेत, याचा मला अभिमान वाटतो. तसेच तारक मेहताच्या उलटा चष्मामध्ये जसं दाखवतात त्याही पुढे जाऊन सांगेन की त्याहीपेक्षा चांगली सोसायटी माझी आहे. सगळे गुण्यागोविंदाने राहत आहेत, ह्यातच सगळं आलं. आत्ता जरी या कोरोनामुळे आम्ही एकमेकाला भेटत नसलो तरी आमचं फोनवरून संभाषण चालू असतं. कुठलीही समस्या आली तरी आम्ही एकमेकाला फोनवरून सांगत असतो. आणि जरी प्रत्येकजण घरात असेल तरी आमची मनं एकत्रच आहेत आणि ती एकत्रच राहणार यात दुमत नाही. आणि जसं मी आता घरातून बोलतो तसेच सगळे घरात बसलेले आहेत आणि घरातूनच त्यांची सगळी कामं चालू आहेत. या कोरोनामुळे खूप काही शिकण्यासारखं मिळालं आम्हाला की स्वावलंबी कसा बनू शकतो माणूस यातून. सोसायटीतील माझ्या सर्व बंधू भगिनी आणि सदनिकांना एकच विनंती आहे की आत्तापर्यंत जसं मला सहकार्य केलं सचिव पदावर असल्यापासूनचं तसंच यापुढे करत राहाल, घरी राहाल, सुरक्षित राहाल आणि आपल्या देशाला महाराष्ट्राला सहकार्य कराल एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी उजाला जगदीश खामकर, तेजसची आई. तेजसने जो आता चॅनल चालू केलेला आहे फील द बीट, त्याच्यामध्ये तो बऱ्यापैकी म्युझिक व्हिडिओज टाकतो, ड्रॉइंग पण छान काढतो तो. म्हणून आम्ही त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे या कामासाठी. तुला जे आवडतं ते तू कर. आणि त्याला बऱ्यापैकी कुकिंगमध्ये पण इंटरेस्ट आहे. तर आता ह्या लॉकडाऊनमध्ये आम्ही बऱ्याच नवीन नवीन रेसिपीज बनवलेल्या आहेत. मी, तेजस आणि माझं मिस्टर तिघांनी म्हणून बनवलेलं आहे आणि तुम्ही त्या बऱ्यापैकी लाईक पण केलेल्या आहे. तर अशाच नवीन नवीन रेसिपीज आम्ही अजूनही टाकत राहणार आहे. तर तुम्ही अशाच बघत राहा आणि असंच आम्हाला प्रोत्साहन देत राहा. सुरक्षित राहा. नमस्कार मित्रांनो, मी तेजस खामकर. तर तुम्ही माझ्या आई बाबांना भेटलाच. आता सध्या लॉकडाऊन मध्ये आम्ही घरी आहोत. तर आई बाबा रेसिपीज करतात आणि मी सुद्धा त्यांना हेल्प करतो रेसिपीज करायला आणि मी म्युझिक व्हिडिओज पण बनवतो. तर तुम्ही सुद्धा असं काहीतरी शिका जसं आम्ही शिकतोय आणि घरीच राहा, घरातनं बाहेर जाऊ नका. स्टे होम, स्टे सेफ. माझी
घरीच आहे. घरी बसल्या असल्या मी पी.वाय. शिकतोय. माझे बाबा हे बेस्टचे कर्मचारी आहेत. ते दररोज कामाला जातात. तुम्ही आपल्या घरातल्यांची काळजी घ्या, बाहेर जातात त्यांची काळजी घ्या आणि स्वतः घरी बसा. स्टे होम, स्टे सेफ. ह्या माझ्या मोठ्या फॅमिलीने तुम्हाला एक मेसेज दिलेलाच आहे की आपल्या स्वतःच्या फॅमिलीचं प्रोटेक्शन कसं करायचं आहे. हा मेसेज तुमच्यापर्यंत पोचला आहे आणि माझे एक विनंती आहे सगळ्यांनाच की जर आमचं आणि तुमचं फ्युचर जर वाचवायचं असेल तुम्हाला तर ह्या कोविड-19ला घरी राहूनच आपण हरवू शकतो. कारण की ह्या कोविड-19वर कोणतीही लस आलेली नाही आहे. तर आमच्या बेटर फ्युचरसाठी तुम्ही प्लीज घरीच राहा, हीच एवढी माझी विनंती आहे. मी सबस्क्राईब करायला सांगणार नाही, फक्त लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जर तुम्हाला हा मेसेज आवडला असेल तर नक्की तुम्ही हा शेअर करा. कारण की कुठेतरी सगळे लोक फॉलो नाही करत आहे रूल्स, तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचला पाहिजे म्हणून तुम्ही शेअर करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.